का वो सीडिंग करने वाला है। हाय एव्हरीवन, नमस्कार, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे खूप मस्त मजेत आणि आनंदात असाल अशी अपेक्षा करते. आज खूप दिवसानंतर ना मी असं गार्डनमध्ये येऊन बसले होते. ॲक्च्युली ना सकाळी उठलं की आपल्या बायकांची तीच धावपळ चालू होते, म्हणजे घरातली कामं, स्वयंपाक, मुलांची तयारी, सगळ्यांची काळजी. आणि या गडबडीत एक गोष्ट आपण कायम मागे ठेवतो, ती म्हणजे आपण स्वतः. खरं तर आपल्याही मनाला खूप वेळा वाटत असतं की थोडं बाहेर जावं, शांतपणे चालावं, सकाळची हवा घ्यावी, तर छान प्रसन्नता बघावी. पण घरात दिसणारी कामं, जबाबदाऱ्या आणि कधीकधी ना खरं तर आपलाच कंटाळा यामुळे आपण ते सारखं पुढे ढकलत असतो. पण कधीतरी जेव्हा आपण असं खरंच बाहेर पडतो ना, तेव्हा जाणवतो की आपण किती सुंदर गोष्ट मिस करत होतो. कधीतरी करतो आपण या गोष्टी, पण मॅक्सिमम टाईम आपण या गोष्टी मिसच करत असतो. ती सकाळची शुद्ध हवा, आजूबाजूची शांतता आणि हळूहळू असं ऊन अंगावर पडतं किंवा उन्हाची तीव्रता थोडी जास्त जाणवायला लागते, पण त्यातूनही त्या क्षणात मिळणारी जी प्रसन्नता असते ना, ती खरंच खूप वेगळी असते. आज मीही थोडा वेळच बाहेर पडले, थोडं चालले, थोडी एक्सरसाइज केली, प्राणायाम केलं, फेस योगा केला आणि तो फक्त स्वतःसाठी वेळ दिला. आणि खरंच सांगते, मन इतकं हलकं, शांत, आनंदी वाटत होतं ना, तेव्हाच मनात वाटलं की हा छोटासा वेळ, ही सुंदर सुरुवात जी आहे ना, ती नाही बाहेर पडता आलं तरी घरीच रोज करण्याचा प्रयत्न करायचा. कारण दिवसाची सुरुवात जर अशी शांत आणि प्रसन्न झाली ना, तर पूर्ण दिवस आपोआप छान जातो आणि मनात एक वेगळी पॉझिटिव्हिटी तयार होते. त्यानंतर मी परत एक ग्लास कोमट पाणी पिले, सोक केलेल्या 4 ते 5 बदाम खाल्ल्या आणि आज केसांना तेल लावायचं होतं. तेल लावायचं असलं की तशीही कामं थोडी हळूच होतात. आता काही दिवसांपासून मी हे ममाअर्थ ऑनियन हेअर ऑइल वापरायला सुरुवात केली आहे. या ऑइलची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे मुळात ऑनियन ऑइल आहे, जे की केसांच्या मुळांना मजबूत करतं आणि हेअरफॉलसुद्धा कमी करायला मदत करतं. आता यात कॅस्टर ऑइल, कोकोनट ऑइल, बदाम तेलासारखे काही नैसर्गिक घटकही आहेत, जे केसांना पोषण देतात, केस थोडे जाड आणि हेल्दी ठेवायला मदत करतात. मला या ऑइलची खरं सांगू, टेक्स्चर खूप लाईट वाटली आणि ती जी बॉटल आहे ना, ती डायरेक्ट स्काल्पवर तेल लावलं जातं आणि मसाज केल्यानंतर तसंही खूप छान वाटतं. आता मी याचा नियमित वापर सुरू केला आहे. पुढच्या काही दिवसात मला जर केसांमध्ये फरक जाणवला तर ते सुद्धा अगदी ऑनेस्टली मी तुमच्याशी शेअर करेल. बाकी प्रोडक्ट मी टॅग केला आहे जर तुम्हाला हवं असेल तर. आणि आता तसंही उन्हाळा चालू झाला आहे. आपल्या स्किनसोबत आपले हेअरसुद्धा थोडे ड्राय आणि फ्रीझी जाणवायला लागतात. म्हणूनच उन्हाळ्यातही आपल्याला केसांची काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणजे नियमित हेअर ऑइल करणे, त्याने मॉइश्चर किंवा केस थोडे सॉफ्ट राहतात. त्याचसोबत हेअर मास्क किंवा हेअर स्पा केल्यानेही आपल्या केसांना चांगलं पोषण मिळतं. तेही पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी लवकरच शेअर करेल. त्यानंतर सिरम लावणे, बाहेर जाताना आपले केस बांधून जाणे, या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली ना तर केस हेल्दी म्हणजे फ्रीझी तेवढे राहत नाही. बाकी आजची सकाळ आत्ताही निवांतच चालू आहे. आज झालं ॲक्च्युली असं की रियांशला खाली सोडायला मी गेले होते. आज अश्विन झोपले होते. असं खूप कमी होतं, मोस्टली अश्विन लवकर उठतात माझ्याहीपेक्षा आणि तेच त्याला सोडायला जातात. पण आज ते निवांत झोपले होते म्हणून माझा एकटीचा चहा आणि सगळं निवांत चालू आहे. आता तसाही माझा चहा बाल्कनीतच होतो मोस्ट ऑफ द टाईम. पण आता उन्हाची तीव्रता इतकी जास्त जाणवायला लागली आहे ना की हे 8 वाजताचं ऊनही आता नकोसं वाटतंय. आता जास्वंदाला बघा 3 फुलं आली आहेत आणि त्या फुलांकडेच बघता बघताना मला एक छोटंसं पिल्लू दिसलं. त्याची वाट मी खरंच कितीतरी महिन्यापासून बघत होते. हे प्लांट सप्टेंबर की ऑगस्टमध्ये मी आणलं होतं आणि माझ्या डोक्यात होतं की स्नेक प्लांट आहे म्हणजे त्याला बेबी प्लांट्स येतील, पण त्याला काही येतच नव्हते. पण फायनली मला जेव्हा ते आज दिसलं ना, माझा आनंद काय सांगू मी तुम्हाला. कारण मी त्याच्याचसाठी ते आणलं होतं, कारण मला आणखी ते ग्रो करायचे होते. इतकं मस्त वाटत होतं ना, अक्षरशः यायला 7 ते 8 महिने लागले खरंच. 10 वाजलेत आणि आज फक्त टिफिनपुरती स्वयंपाक झालेला आहे. कारण आज टिफिनमध्ये शिमला आणि बटाटा होता, जो मला अजिबात खायची इच्छा झाली नाही, म्हणून मी चपात्या पण नाही बनवल्या. आता झालंच तर आमच्या दोघांसाठी डाळ भात किंवा भाताचा असा काहीतरी प्रकार, किंवा मग माझ्या डोक्यात आहे की बोनलेस चिकन आणते आणि थोडंसं ग्रिल करते, म्हणजे एक डाएट पण होऊन जाईल. काल पण मी तसाच डाएट करण्याचा प्रयत्न केला होता, पण बघू आता किती वेळ लागतो त्यावर डिपेंड आहे. कारण मला करायचं आहे हेअर वॉश, आणि हेअर वॉश करायचा असला की आपल्या डोक्यात बरीचशी कामं असतात. एक काम तर इतकं मॅन्डेटरी आहे की कधी कधी ते काम करायचं असतं म्हणून आपण हेअर वॉश करतो. तर तशीच काही कामं आहेत. आणि आणखी एक, आता
हे काम कोणतं आहे हे सांगायची गरज नाही आहे, पण मला असा विचार पडतो की पुरुषही ना केस धुतात, आठवड्याला एकदा का असे ना, दोनदा, एकदा, जे काय असेल, पण त्यांच्या डोक्यात असं कधीच येत नाही की आपल्याला हेअर वॉश करायचा आहे म्हणून आपण एखादं त्याआधी जे काम होत असतं ते केलं पाहिजे. टॉयलेट, बाथरूम, ऑफकोर्स ते नाही तर ॲटलिस्ट वॉश बेसिंग किंवा म्हणजे त्यांच्या डोक्यातच येत नाही तो. आणि आपलं तर ते मॅन्डेटरी काम आहे. तर अशीच काही कामं आहेत ज्यासाठी मला 1 तासभर तरी लागेल. आणि आंघोळीनंतरची मग पूजा, थोडीशी आवराआवर, स्वयंपाक करायला लागला, बाहेर जाऊन काही आणावं लागलं तर एक कुठेच नाही गेला. तर बघूया आता 1 वाजेपर्यंत बहुतेक मी तुमच्याशी माझं रुटीन शेअर करते. त्यात माझी सकाळ मी जरा शांततेत घालवली म्हणून बेडरूममध्ये इतका पसारा आहे, म्हणजे त्या कंबलची घडी पण नाही झालेली आहे. आणि पुरुष असा विचार करतात की म्हणजे आहे ना तू दिवसभर घरी, मग तू करूनच घेशील कधी ना कधी. मला उशीर होतोय, मला आज एवढं सगळं करायचं होतं, प्रेस करायची होती, ऑफिसला जायचं होतं, त्यामुळे ते तसंच सोडून ते निघून जातात. पण सगळं नंतर मग आपल्याला आवरावं लागतं. गोष्ट बरोबर आहे, चुकीचं काहीच नाही आहे, पण तरीही आपल्याला वाटतं कुठेतरी. पण मी सोडून दिलं आहे आता. ठीक आहे, मी घरीच असते, मी करू शकते, माझ्या कामात ते इन्क्लूड होतं, सो इट्स ओके. आता सगळ्यात आधी तर हे मी ना तशी तर काय म्हणतात त्याला, आलं आणि लसूणची पेस्ट कधीच बनवत नाही, पण मी यावेळी बनवणार आहे. माझ्या मैत्रिणींनी खूप छान एक आयडिया दिलेली आहे मला, तर त्या पद्धतीने मी बनवून बघेल. ती बोलली की 1 महिनाभरसाठी ती बनवून ठेवते आणि जसंच्या तसं विदाऊट स्मेल येतं. सो मी पण ट्राय करेल. असं कोणीतरी काहीतरी सांगितलं ना की ट्राय करून बघितलं की मग आपल्याला कळतं. जसं मी ट्राय करेल त्यानंतर मला माहिती आहे की तुम्ही पण ट्राय कराल. चला हे बाहेर ठेवते कारण याला थोडासा वेळ लागतो, बाहेर जरा ऊन आहे. बाकी टोमॅटो मी इथेच ठेवते आणि थोडीशी प्रिपरेशन पण मला करायची आहे आज. बघू काय काय होतं 1 वाजेपर्यंत. आता बेड आवरायचाच होता म्हणून मी बेडशीट पण चेंज करून घेतली. आणि ही बेडशीट टाकल्यानंतर जेवढी बेड सुंदर दिसतो ना, बेडरूम सुंदर दिसते, तेवढीच ती खराबही लवकर होते कारण त्याचा कलरच तसा आहे. पण इट्स ओके. आता ही सुद्धा बेडशीट मी टॅग केली आहे व्हिडिओमध्ये, किंवा ज्या प्रोडक्टचा मी उल्लेख करते मोस्टली ते सगळे प्रोडक्ट मी टॅग करण्याचा प्रयत्न करत असते. बरेचदा तुम्ही पेंटिंग्स, प्रोडक्ट, किचनमधलं असू देत किंवा कुठलंही असू देत, तुम्ही बरेचदा विचारता, पण प्रत्येक वेळी ते टॅग नाही होत. पण जसं जसं मला कमेंटमध्ये तुम्ही विचारता तसे मी पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये सगळे शेअर करण्याचा प्रयत्न करत असते. सो प्लीज ते एकदा चेक करत जा. आता किचन टॉवेल गरम पाण्यात टाकून देते म्हणजे बाथरूम क्लीन होईपर्यंत हे पण छान सोक होतील. आणि याचसोबत ना या ज्या व्हाईट बनियान आहे मशीनमध्ये धुतल्यानंतर इतक्या मळकट्ट वाटायला लागतात ना की या पण गरम पाण्यात काही दिवसांनी टाकावेच लागतात. ते आता माझा मूड झालं तर मी हे काम करत असते, अदरवाईज त्या मशीनमध्येच धुतल्या जातात. पण म्हटलं चला आता वेळ आहे, म्हणजे मूड झाला आहे आपला, तर हे पण गरम पाण्यात टाकते. गरम पाण्यात धुतलं ना की जरा स्वच्छ निघतात, नाहीतर त्याचा कलर ना असा एकदम जुनाट आणि मळकट्ट वाटतो. आता जसे की हे हँड ग्लव्स, हे मी 3 सेटमध्ये मागवले होते. एक किचनसाठी वापरायला काढला, आता एक दुसरा बाथरूमसाठी काढते कारण मला आज बाथरूम क्लीन करायचे होते. आता बाथरूम तर क्लीन आपण करतो, पण हे जे टॅप आहे त्यावर हार्ड वॉटरचे इतके जास्त स्टेन मार्क्स आलेले आहेत ना की ते काही इझिली नाही. आपण बरेच प्रॉडक्ट वापरतो, घरगुती उपायही करतो, पण हे एक प्रॉडक्ट असं आहे ना ज्याने लवकर रिझल्ट मिळतो. फक्त हे स्प्रे करायचं आणि नॉर्मल सॉफ्ट स्पॉन्ज आहे त्याने असं थोडं रब करून घ्यायचं. 5 मिनटं ठेवलं की पाणी टाकून धुतल्यानंतर त्याचं सगळे जे मार्क्स आहेत ना ते निघून जातात आणि नव्यासारखी अगदी चकचकीत दिसायला लागतात. फरक तुम्ही बघितलाच. मी तर हे प्रॉडक्ट 100% रिकमेंड करेल. खूप दिवस टिकतंही आणि तेवढं ते महागही नाही आहे. आपलं कामही खूप कमी वेळात होऊन जातं, खूप अशी घासायची गरज पडत नाही. तुम्ही एकदा हे नक्की वापरून बघा. त्यानंतर छान फ्रेश झाली, आंघोळ केल्यानंतर खरंच आणखी जास्त फ्रेश वाटायला लागतं. 12 वाजून गेलेत. सगळं करता करता खूप जास्त उशीर झाला आणि आत्ता बाहेर जाऊन चिकन आणणं, ते घरी येऊन बनवणं, त्यातल्या त्यात रियांश 12:30 ते पाऊणच्या मध्ये येतो. सो मला नाही वाटत की ते सगळं आता पॉसिबल आहे. आता राईसचाच काहीतरी प्रकार मी बनवते. मला भूक पण लागलेली आहे आणि ते बाहेर जाऊन तेवढं सगळं करायची माझी ताकद पण नाही आहे आता. तर राईसचाच काहीतरी प्रकार बनवते. काय बनवते पण मला कन्फ्युजन आहे. काहीतरी पटकन झालं पाहिजे, म्हणजे 12:30 पाऊण वाजेपर्यंत तरी ॲटलिस्ट झालं पाहिजे, म्हणजे रियांश आला की त्यानंतर लगेचच मग आमच्या दोघांना जेवता येईल. पण ना सगळं करता करता खरंच खूप उशीर होऊन जातो आणि त्यातल्या त्यात एवढा उशीर झालाही नसता, पण ते सगळं शूट करणं, त्यात शॉर्ट व्हिडिओ पण म्हणजे शॉर्ट क्लिप पण घ्याव्या लागतात. काही शॉर्ट क्लिप पण मी घेतलेल्या आहेत माझ्या नवीन चॅनलसाठी. येस, मला त्याच्याबद्दल पण बोलायचं होतं. माझं नवीन चॅनल शाईन विथ नीता, तिथे मला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नाही आहे. तिथे मी लॉंग व्हिडिओ नाही टाकला आहे. एक टाकलेला आहे, त्याला काही फार अशी व्ह्यूज नाही आलेत आणि मला माहिती होतं,
पण सध्या मी तिथे असे शॉर्ट व्हिडिओ टाकणार आहे. थोडं रीच मिळालं की त्यानंतर मग लॉंग व्हिडिओ टाकते, कारण लॉंग व्हिडिओसाठी तेवढा रीच नाही आला आहे तिथे. तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय तो रीच येणार नाही, तर प्लीज अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर तिकडे जाऊन सबस्क्राईब करा. टिप्स, मोटिवेशन, पॉझिटिव्हिटी, घरगुती टिप्स म्हणा, ब्युटी टिप्स किंवा काही प्रॉडक्ट्स रिव्ह्यू मी सगळे तिथे शेअर करणार आहे. सो सबस्क्राईब. तर पटकन काहीतरी बनवायचं म्हणून माझ्या डोक्यात ना राईस तर होतं, पण लगेच आठवलं की चला व्हेजिटेबल आहे थोड्याशा. तर नेहमीच ती व्हेजिटेबल खिचडी बनवल्यापेक्षा ना रियांश खूप कंटाळा करतो ती खिचडी खायचा. जबरदस्ती खातो तो, पण म्हटलं चला जरा काहीतरी वेगळं व्हेजिटेबल टाकूनच तर असा शेजवान फ्राईड राईस मी बनवते आहे. आता तो जो फ्राईड मसाला असतो ना, शेजवान फ्राईड राईसवाला मसाला, तो माझ्याकडे नाही आहे. तर रियांशला जेव्हा आणायला जाईल ना तर तो मसाला एक घेऊन येईल. बाकी भाज्या वगैरे फ्राय करून ठेवून देते, म्हणजे थोड्याशा फ्राय करायच्या असतात त्या. आणि राईस पण बनवून झालेला आहे माझा. तर जेवढ्या भाज्या आहेत, जसं की आहेत बऱ्यापैकी, कांदा, आलं, लसूण, ही फरसबी, गाजर, शिमला मिरची, पत्तागोबी आणि बस मला वाटतं एवढं इनफ आहे. सो चला आता पटकन याला एक तडका देते आणि मग रियांशला आणायला जाते. रियांश, रियांश, ये ना यार प्लीज. मला वाटलं कचरेवाला अंकल आहे. मिळालं की नाही मिळालं? अरे यार बाहेरून काढते, बाहेरून काय रे खरंच. मला वाटलं तुला दिसेल हे. नाही दिसणार मला ते. हा, तू लवकर नाही आला ना की मला वाटतं यार काय गडबड तर नाही झाली काही. तुला दिसलं आणि 10 रुपीज खर्च केले? शोना खर्च नाही केले तू, मी खर्च करायलाच दिले होते तुला. हाँ, याला काय म्हटलं तू? याला मी म्हटलं कि अंकल शेजवान राइस उसका वो सीजनिंग करने वाला है क्या? तो बोला अच्छा दे दे, ये देख. बरं जाऊ दे. पेपर कसा गेला? एक पण आले नाही. एक पण नाही आलं आला म्हणजे एक पण असं ते काय म्हणतात, सगळे अननोन सगळे होते. आले सगळे. एक पण असं नव्हतं की आलं नाही. खरंच असं सांगितलं ना की मला म्हणजे असं वाटतं की म्हणजे कायच बोलू आता. असं म्हणजे असं सांगतो की आउट ऑफ मिळणार आहे मम्मा, A+ मिळणार आहे, A+. खरंच असं. पण जेव्हा एक्झॅक्ट पेपर बघतो ना तेव्हा कळतं की किती सिली मिस्टेक केलेले आहेत. म्हणजे फाडू नको तसं, फाटेल तसं ते ठेव तुझ्याजवळ, नंतर संध्याकाळी आण काहीतरी. याच्यासाठी थँक्यू. चल आज मला खूप भूक लागली आहे. तू पटकन फ्रेश हो, हात पाय तोंड धु. वाचवणार माहिती आहे? हा ठीक. फ्लावर सरप्राईज. बरं ठीक आहे, मला खूप भूक लागली आहे रियांश. फक्त हे टाकायचं बाकी आहे. तू तेवढ्या वेळात पटकन हातपाय धुवून ये जा. फेस वॉश कर. पर्स तुझा असेल नंतर शोध पिलू प्लीज. जा जा, हा तिथे ठेवते जा. छान गेला ना पेपर खरंच? सगळी तयारी झाली होती, फक्त हा मसाला टाकायचा बाकी होता. आणि त्यातही मी आणायला जाणार होते, पण रियांशला सायकलने जायचं होतं. आता मला अशी धाकधूक होती की त्याला मी मसाल्याचं नाव तर सांगितलंय, पण मी फर्स्ट टाइमच त्याला असं काहीतरी वेगळं नाव सांगून पाठवलंय, तर तो बरोबर आणणार की नाही. पण जे काय असेल तो बोलला. त्यांनी बरोबर पॅकेट आणलं, त्यातला अर्धवट मसाला मी टाकला आणि इतका मस्त झाला होता ना शेजवान राईस. माझ्याकडे थोड्याफार व्हेजिटेबल्स पण होत्या, खूप मस्त, खूप टेस्टी झाला होता. आणि माझं जे डिसिजन होतं ना की कमी वेळात काहीतरी चांगलं खायचं आहे, खरंच एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. पुढच्या वेळी तर मी याची रेसिपीच शेअर करेल तुमच्याशी. म्हणजे शेवटी असं झालं की पोट भरलं पण मन भरलं नाही. बघूनच तुम्हाला असं दिसत असेल की जसा विकतचा कसा असतो अगदी तसा. आत्ता मी TV बघत बघत माझ्या काही थोडी कामांची प्रिपरेशन करून ठेवते, जसं की भाजी डब्यामध्ये पॅक करून ठेवणे, आलं लसूण सोलून ठेवते. आता मला पेस्ट बनवायची आहे, त्याची पण थोडी तयारी करून ठेवते, म्हणजे नंतर स्वयंपाक करताना जरा सोपं जातं. भाज्या धुतलेल्या मिळतात, इवन मिरची, आलं, टोमॅटो हे तरी मला धुतलेलं लागतं. आणि खरं सांगू, काही दिवसांपूर्वी ना मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की रियांशच्या एक्झामपर्यंत मी कदाचित व्हिडिओ शेअर करणार नाही, पण खरं सांगायचं तर मला ना आता त्याशिवाय काही करमतच नव्हतं. म्हणजे इतकी सवय झाली आहे ना आता या सगळ्या गोष्टींची की कॅमेरा हातात घेऊन फिरायची, इथे सेट करायची, आपलं काम करताना ते रेकॉर्ड करायचं. आणि
ते नाही केलं ना की दिवस इतका अपुरा वाटत होता, काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं, काहीतरी मिस होतं आहे आपल्याकडून असं वाटत होतं. म्हणून म्हटलं की चला आज थोडा वेळ आहे, रियांशची सुट्टी आहे आज, तर पुन्हा आपलं एक छोटंसं अगदी सिम्पलवालं रुटीन आपण शेअर करूया. म्हणून मी आज तुमच्याशी हे माझं रुटीन शेअर केलं. आणि मला माहिती आहे की तुमच्यापैकी खूप नाही पण काही जण मला नक्कीच मिस करत असतील. आता मलाच तुमच्याशी ना बोलल्याशिवाय, हे सगळं शेअर केल्याशिवाय खरंच चैन पडत नव्हतं. म्हणून आज परत कॅमेरा ऑन केला. माझा दिवस जसा चालू झाला आहे तसा अगदी ऑनेस्टली मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न केला. निवांत बसून फक्त आपण TV बघतोय असंही आपलं होत नाही, काही ना काही काम चालूच असतो. असो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि हां, माझं नवीन चॅनल शाईन विथ नीता, त्याला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तिकडेही सबस्क्राईब करा. एक सबस्क्राईब मला मोटिवेट करण्यासाठी पुरेचं आहे. आता हे आलं आणि लसूण निवडून तर ठेवलंय, याची पेस्ट मी पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करते. चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. बाय.